अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराचा स्फोटक आरोप समोर आलाय। स्थानिक नागरिकांनी लेखी तक्रार करत ग्रामपंचायतीत विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। उपोषणकर्ते अभिषेक सवई यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात कामात 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापरात तसेच लेआउट विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाली आहे। विशेष म्हणजे काही कामांचे कागदोपत्री अहवाल पूर्ण दाखवले असले तरी प्रत्यक्षात ती कामे अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच लेआउट मधील प्लॉट धारकांकडून पैसे घेऊनही रस्ते, नाल्या, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून घर भाड्याच्या नावाखाली पैसे वसूल केल्याचाही आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही तर मंत्रालयात तीव्र आंदोलन आणि टोकाची पावले उचलण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। डिसेंबर महिन्यापासून सतत या मार्गाने काम करत आहेत की भ्रष्टाचार गावातला मोकळा करायचा आहे। माझ्या गावात भरपूर प्रमाणात म्हणजे कोट्यवधीच्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। सलग 5-6 असे मुद्दे आहेत की मी ते सध्या उपस्थित केलेले आहेत या उपोषणाच्या मार्फत। असे बरेच मुद्दे आहेत, या 5-6 मुद्द्यापेक्षा पण जास्त मुद्दे आहेत की म्हणजे मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा असा आमच्या इथं घोटाळा झालेला आहे। शाळेचं मैदान आहे, 7 लाख रुपये आलेले होते, त्याचे 4 लाख मुख्याध्यापकाच्या खात्यात आले। कोणत्याही प्रकारचं टेंडर नाही काढलं गेलं, काहीच नाही गेलं, म्हणजे सगळा भोंगळ कारभार। आपण जे हुकुमशाही चालल्यासारखं असं वातावरण आहे उत्तमसऱ्यात आमच्या गावात या ग्रामपंचायतनी शिक्षक लोकांनी असं केलेलं आहे। माहिती आहे का, तहसीलदाराची ऑर्डर आहे, त्याच्यात सरळ लिहिलेलं आहे 12व्या मुद्द्यात की लेआउट मालकाने लेआउटमध्ये सुयोग्यरित्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे व राहील। तुम्ही पाहू शकता या लेआउटमध्ये ना रस्ते आहेत, ना काही आहे, गार्डन मध्ये ना खेळणे आहेत, ना काही आहे। ग्रामपंचायतने एनओसी देऊन दिली, पूर्ण गावाचा विचार केला नाही, काही नाही। मी कालच्या तारखेला उपोषणाला बसलो 21 तारखेला, अजूनही ग्रामपंचायतचा, पंचायत समितीचा, तहसीलचा कोणताही व्यक्ती आला नाही। फक्त एकच व्यक्ती मला इथं भेटून गेलेले आहेत, फक्त जे महसूल संबंधित राहतात ते म्हणजे पटवारी साहेब। विषय असा आहे साहेब, याच्यात आतापर्यंत मला कोणीही उपोषणाला बसू नका, आम्ही तात्काळ कारवाई करतो, हे करतो, ते करतो, असंही मला पत्र भेटलं नाही। आपलं पुढचं पाऊल काय राहील? उपोषणानंतर आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर? मला या उपोषणात न्याय मिळाला नाही तर मी कोणत्याही स्तरावर जाऊन कोणतंही आंदोलन करू, पण मी हा भ्रष्टाचार उघड पाडल्याशिवाय राहणार नाही। त्या आंदोलनाचा प्रकार काय राहील? मी मुंबईला मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करन, मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करन।